नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट। पीक विमा आजपासून खात्यावर जमा। पीक विमाचा दुसरा टप्पा वाटप पासून सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे। खरीप 2024 आणि रब्बी 2024 तसेच या वर्षीचं अनुदान म्हणजेच आतापर्यंत जेवढे नुकसान भरपाई झालेले आहे, गेल्या 1 ते 2 वर्षाचं अनुदान सरकारने जमा करायला सुरुवात झाली आहे। पीक विमा ₹1 पीक विमा पोर्टलवरती आतापर्यंत सरकारने जवळजवळ 300, 400, 500 कोटी रुपयापर्यंत पैसे जमा केलेले आहे। आपल्याला आतापर्यंत जरी पैसे आले नसतील तर आपण लगेच संकेतस्थळावरती जायचं आहे। मग कोणत्या संकेतस्थळावर जायचं आहे, कशा पद्धतीने चेक करायचं आहे आपल्याला पैसे आले की नाही। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता जुने 25,000 रुपये होते बघा, आता वाढीव रक्कम येणार आहे 29,500 रुपये। 100% पीक विमा वाटप सुरू झालेले आहे। महाराष्ट्रामध्ये मंगळवार बुधवार या दिवशी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येणार आहे। मग कोणत्या पोर्टलवरती जायचं आहे तर PMFBY या संकेतस्थळावरती जाऊन पीक विमाची लेटेस्ट अपडेट चेक करायची आहे। जर आपल्याकडे याचे डिटेल्स नसतील तर आपल्या जवळच्या CSC सेंटर किंवा आपल्या जवळच्या कृषी अधिकाऱ्यांकडे जाऊन बीड, लातूर, सांगली तसेच धाराशिव, पुणे, पालघर, रत्नागिरी व रायगड, वर्धा, धुळे, नाशिक, अमरावती, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर, अकोला, बुलढाणा, परभणी, अहिल्यानगर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ या सर्व ठिकाणचे आत्तापर्यंत जवळजवळ बघा सर्व ठिकाणचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। हा सगळा डेटा जो आपल्याला दिसत आहे हा PMFBY संकेतस्थळावरती उपलब्ध आहे। कोणत्या तालुक्यात, कोणत्या जिल्ह्यात किती पैसा सरकारने वितरित केला आहे याचा सर्व डिटेल सरकारने दिलेला आहे। आतापर्यंत 3,12,000 लक्ष रुपये म्हणजे जवळजवळ 300 कोटी रुपयाचा निधी सरकारने वाटला आहे। प्रत्येक जिल्ह्यानुसार अहमदनगर असेल, अकोला असेल, अमरावती असेल, बीड असेल, सर्वाधिक फायदा जो घेतलेला आहे हा सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जास्त फायदा हा बीड असेल, हिंगोली असेल, अमरावती असेल तसेच पुणे असेल। पुण्यामध्ये जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांनी याचा लाभार्थी घेतला आहे। आता या सर्व संकेतस्थळावरती सर्व डेटा उपलब्ध आहे। आपल्याला जर अजूनही पैसे आले नसतील तर जे काही त्रुटीत फॉर्म होते ते त्रुटीत फॉर्म क्लिअर करून आपल्याला पैसे येणार आहे। मग त्रुटीविषयी जर तुम्हाला सविस्तर जानकारी पाहिजे असेल तर PMFBY या संकेतस्थळावर जाऊन OTP टाकायचा आहे। तिथं आपला फॉर्मचा स्टेटस येतो। जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही क्युरी असेल किंवा तुमचा गट नंबर चुकलेला असेल किंवा जर आपला परिसर जर त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला लगेचच्या कृषी अधिकाऱ्यांना भेटायचं आहे किंवा आपल्या जवळच्या CSC सेंटरवरती जाऊन जे काही सायबर कॅफे असेल, गरीब शेतकरी वर्गाकडे काहीकडे मोबाईल नाही, काहींना याविषयी माहिती नसते, तर OTP टाकून ही माहिती सगळी व्यवस्थित अपलोड करायची आहे तरच तुमचा पीक विमा येणार आहे। या ठिकाणी बघा पर्सेंटेज वाईज सर्व क्लेम किती आहे याची सविस्तर माहिती PMFBY संकेतस्थळावरती उपलब्ध आहे। तर सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे, काही शेतकऱ्यांनी पॅन कार्ड, आधार कार्ड लिंकिंग केलेलं नाही, बँकेशी संलग्न केले नाही, त्याच्यामुळे सुद्धा पैसे आलेले नाही। या सर्व गोष्टी लवकरात लवकर करायची आहे, कारण का बघा आता सरकार नवीन PMFBYचं पोर्टल अपलोड करत आहे। म्हणजे आता यावर्षीचा पीक विमा हा ₹1 पीक विमा नाही तर 5%, 2%, 3% असा पर्सेंटेज वाईज आता पीक विमा भरायचा आहे। आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं, आपल्याला पीक विमा किती मिळाला आहे आणि हेक्टरी किती वाढ झालेली आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।